माणूस चुकला. निसर्ग कोपला की माणूस चुकला. ती एक कविता आहे माझी. किती कसे हे उमाळे दाटले, किती कसे हे उमाळे दाटले, हिवाळे उन्हाळे पावसाळेच वाटले. किती कसे हे उमाळे दाटले, हिवाळे उन्हाळे पावसाळेच वाटले. आभाळ वारा कधी पाऊस येईल, कधी आभाळ दाटून येईल, कधी हवा सुटेल जोरात, काही माहिती. हे सगळं आपण म्हणतो निसर्ग कोपला, पण माणूस चुकला हे स्वतःहून माणूस बोलतच नाही. वारे माप झाडं तोडली गेली, वारे माप गाड्या वाढल्या, प्रदूषण वाढले, विकासाच्या नावाने कितीतरी धुराडे पेटलेले, इतके धुराडे पेटलेले. आपण कचरा झाला गोळा केला का पेटवतो, त्यात प्लॅस्टिक असतं. कार्बन डायऑक्साईड नको नको ते वायू आपण या हवेत सोडत आहोत. नको नको ते या जमिनीला देत आहोत, नको नको ते करत आहोत. पण आपल्याला हेच कळत की नाही की आपण ज्या फांदीवर बसलोय तीच फांदी आपण तोडत आहोत. कारण की ही पृथ्वीवर नटलेली निसर्गाची विविधता जी आपण आपल्या हव्यासमोर संपवत आहेत ना, ती आपल्या स्वतःच्या कर्मालाच आणि आपल्या अधोगतीलाच कारणीभूत ठरणार आहे. बरेच प्रश्न, जिथं पाहतो तिथं आपण कचरा टाकतोय. नदीवर जातो निर्मले टाकतो, रस्त्याच्या कडेला जातो कचरा टाकतो, प्लॅस्टिक टाकतो. आणि काही लोक आपले दिवसभराचा जो साठलेला कचरा असतो, प्लॅस्टिक असो काही असो, ते सकाळी लगेच जाळतो. म्हणजे प्रदूषण आपणच वाढवतो. आणि वरूनच म्हणतो आपण निसर्ग कोपला. निसर्ग नाही कोपला, माणूस तू चुकला. किती कसे हे उमाळे दाटले, हिवाळे उन्हाळे पावसाळेच वाटले. कोण ते किती हे दुःख तुझे, कोण ते किती हे दुःख तुझे भरून येता, सावळे ढगही बरसले. व्यथा तुझ्या त्रस्त तू कोणामुळे. निसर्गाला विचारतोय प्रश्न, व्यथा तुझ्या. आता व्यथा ह्याची की माणूस अति हव्यासापोटी निसर्गावर वारे माप अत्याचार करतोय आणि त्याचे सगळे परिणाम जीवजंतूंना आणि असंख्य कीटकांना आणि पशुपक्ष्यांना होत आहेत. माणसाला वाटतं आपण नाही वाचू शकत. इतकं प्लॅस्टिक वापरतो आणि कुठंही टाकून देतो, कुठंही जाळून टाकतो. नदीत, नाल्यात, समुद्रात कितीतरी टन प्लॅस्टिक गोळा होतं आणि कितीतरी जीवजंतू मरत आहेत. सेकंदाला जीवजंतू मरत आहेत. व्यथा तुझ्या त्रस्त तू कोणामुळे. दुःख न दिसे कसे तुला हे दुःख आमुचे हे कोवळे. आजवरून म्हणतो आमचे दुःख हे कोवळे. हे दुःख कोवळे आहे का आमचे? नाही. आपण त्याला म्हणतो निसर्गाला की आमचे दुःख कोवळे नाही. आणि तुमचे दुःख कोवळे नसले तरी तू जो त्रास देतो या धरती मातेला, या आकाशाला, जे पंचमहाभूत ज्याच्यावर आपलं आयुष्य चालतं, जे शरीर निर्माण झालेले, त्या पंचमहाभूतांना आपण जे निर्मळ होते त्यांना आपण प्रदूषित करत आहोत याचा विचार कधीच करत नाही. आणि जोपर्यंत समजल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. अवघड आहे. हेच 5-6 वर्षात तुम्ही अजून बदल दिसल. खूप पुढची पिढी कशी जन्मल आणि कशी जगल याची गॅरंटी कमी सांगू. काय होईल काहीच सांगू शकत नाही. इतका अति हव्यास आणि अति विकास, विनाशकाले विपरीत बुद्धी अशी झालेली माणसाची. विचार करायला करून उपयोग नाही. आता कृतीची करायची गरज आहे. कृती ही खूप आवश्यक आहे.